आज ना मी तुमच्यासोबत सुंदरसा एक DIY प्लांटर शेअर करणार आहे, जो मी आपल्या किचनमध्ये हँग करणार आहे। पण त्याआधी सकाळी मस्त असा नवरोबाचा टिफिन पॅक केला। टिफिनला अगदी सिंपल जेवण बनवलं होतं। पोळ्या, आलू लौकीची भाजी, त्याचबरोबर कोशिंबीर आणि भात। इथे तुम्हाला पोळ्यांचा कलर हलकासा काळा दिसत असेल तर तुम्हाला वाटेल की फ्रीजमधली कणिक असेल, तर तसं नाही आहे। या काळ्या गव्हाच्या पोळ्या आहे। पहिल्यांदाच हे गहू आम्ही आणले। हे ऑर्गॅनिक गहू आहे आणि ब्लड प्रेशर, शुगर आणि भरपूरशा बिमारीसाठी खूप चांगले असतात। पण दिसायला पोळ्या अगदी काळ्या दिसतात, पण निया खात नाही, त्यासाठी तिला पांढऱ्या गव्हाच्या पोळ्या करून दिल्या आणि स्टार शेपमध्ये मी कटिंग केली आहे, जेणेकरून ती आवडीने खाईल। त्यानंतर संध्याकाळी आम्ही जवळच्याच कॅफेमध्ये मोमोज खायला गेलो होतो, पण फर्स्ट टाइमच ही लाफिंग रेसिपी ट्राय केली। तुम्ही कधी ट्राय केली आहे का? कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर दिवसा वेळ होता तर किचनसाठी एक सुंदरसा प्लांटर रेडी केला। तर हा प्लांटर मी माझ्या किचनमध्ये 2 वर्षापासून यूज करते आहे, पण याचा कलरही फेड झाला होता। या व्यतिरिक्त याची दोरीही तुटली, त्यामुळे यावेळेस जाड दोरी बांधून घेतली। माझा घरच्या घरी हा सुंदरसा DIY प्लांटर रेडी आहे, ज्याला तुम्ही घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी हँग केलं तर दिसायला छानच दिसेल। संध्याकाळी लाफिंग खाल्ल्यामुळे रात्री काही जास्त भूक नव्हती आणि मी मस्त असं रात्री वरणफळाचा बेत केला होता। प्रत्येक भागात महाराष्ट्राच्या याला वेगवेगळं नाव दिले जाते आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, पण आमच्याकडे वरणफळ याच पद्धतीने बनवलं जातं। छोटे छोटे वडे बनवले जातात, त्याला हलकासं होल केलं जातं आणि उकळत्या वरणामध्ये सोडायचे आहे, व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचे आहे। या पद्धतीने देखील हे खायला अगदी टेस्टी लागतात। तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून नक्की शेअर करा। चला तर मी आता वरणफळावर मस्त ताव मारते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।